आता मी तुम्हाला खमंग शंकरपाळ्याची रेसिपी दाखवत आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मैदा, थोडासा ओवा, थोडी हळद, कलर चांगला येतो, थोडीशी चटणी टेस्ट चांगली लागते म्हणून, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडं जिरं, आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं चांगलं. त्यानंतर मोठे 2 चमचे साठा घालायचा. मोहन आम्ही साठा म्हणतो. तेल घालून चांगलं असं चोळून घ्यायचं याला. अशा प्रकारे मूठ वळली की परफेक्ट तयार. हे बघा, अशा प्रकारे आपला उंडा मळून घेणं झालेला आहे. 5 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू आणि नंतर तळायला घेऊ. आता तुम्ही बघू शकता उंडेला कलर किती छान आला. आपण थोडी हळद टाकल्यामुळं. आता याचे आपण उंडे पाडून घेऊ. कढई ठेवली गॅसवर तापायला. अशा प्रकारे आपण पातळ लाटी लाटून घेऊ. तोपर्यंत तेल तपत आहे. गोड शंकरपाळे थोडे जाड ठेवावे लागतात आणि खारे शंकरपाळे जेवढे तुम्ही पातळ करसाल तेवढे छान लागतात. त्याच्यामुळे थोडी पातळच ठेवायची ही पोळी. हा माझ्याकडे चमचा आहे, त्याने मी पाडून घेते आता शंकरपाळे. तुम्हाला पाहिजे ते आकाराचे पाडून घेऊ शकता. शंकरपाळी म्हणलं की हेच चांगला आकार वाटतो मला तरी, त्यामुळे मी ह्याच आकाराचे पाडते. तेल तपलं का बघा. हां, आता छान तपलं तेल. आता याच्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा, आपल्या शंकरपाळ्याला किती छान कलर आला आणि खायला तर एक नंबर लागतात. हे बघा, आपले चहासोबत खाण्यासाठी एकदम कुरकुरीत खमंग शंकरपाळे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.